नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दुधी म्हणा किंवा लौकी याचा ज्यूस कसा काढायचा ते दाखविणार आहे। कारण की मी रोज बनवत असते, याच्याने कोलेस्ट्रॉलने कंट्रोल राहते आणि हार्टमध्ये ब्लॉकेज वगैरे असले तर तेही सॉल्व होण्यास मदत होते। म्हणून मी हा अशा प्रकारचा ज्यूस बनवत असते, कारण की माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आणि त्यामुळे डॉक्टरांनी मला मग औषधी दिलेली होती, तर ते काय औषधीचे साईड इफेक्ट होतात। त्यामुळे मी हा ज्यूस पिणं सुरू केलं, रोज सकाळी बनवते। त्यामुळे माझं बिलकुल कोलेस्ट्रॉल कंट्रोल आलेलं आहे, म्हणून मी आता ही रेसिपी बनवित आहे। बघा, अशा प्रकारे मी आठवड्याभराचे असे तुकडे करून घेते। दोन कधी दोन लौकी आणते, कधी एक आणते। अशा प्रकारे संपली की आणत असते आणि फ्रीजमध्ये असे तुकडे करून ठेवत असते आणि त्यानंतर एक याचा तुकडा काढून मी मग रोज ज्यूस बनवत असते। झाकून मग फ्रीजमध्ये ठेवून देते मी गंज हे दोन्ही अशा प्रकारे। आणि मग याचे सालं काढून घ्यायचे आणि मग याचे काप करून घ्यायचे। मी साल काढून बारीक करत असते। अशा प्रकारे हा खूप उपयोगी आहे हा रस। आणि तुम्हाला किती लागतं, एक ग्लास लागते किंवा 2 ग्लास, तुम्ही त्याप्रमाणे ही दुधी घ्यायची किंवा लौकी। आणि मग याला छान असं बारीक करून घ्यायचं। यातनं तुम्ही पुदिन्याचे पानं पण टाकू शकता। माझ्याकडे आता सध्या आहे नाही, मी कधी टाकत असते। बघा, मी बारीक करून घेतलेला आहे। आता हा छान गाळून घ्यायचा। बघा, या प्रकारे बारीक झालेला आहे छान मिक्सरमध्ये। आणि आता ह्यानं छान दाबून मी असा गाळून घेत असते। आणि एक लिंबूचा रस घेतलेला आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे मी। आता याला छान गाळून घ्यायचा। बघा, अशा प्रकारे छान दाबून मी रोज डेली करत असते। त्यामुळे मला आता 6 महिने झाले आहे, तर कंट्रोल आहे एकदम कोलेस्ट्रॉल। बघा, हे काळं मीठ घेतलेलं आहे मी आणि लिंबाचा रस घेतलेला आहे। याच्यामुळे काय असते, प्यायला हा खूप छान लागतो, सरबतसारखा, खूपच छान। औषधीचे काय असतात साईड इफेक्ट खूप होतात सूजन येणे, कधी बाकी अजून त्रास सुरू होऊन जातो। बघा, मी एक लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि आता हे काळं मीठ, सारख्या औषधी पण मग कसं गरम होतात बरेचसे, त्यामुळे त्रास होत असतो। म्हणून मी अशा प्रकारचे उपाय काढत असते। बघा, खूपच छान उपयोगी आहे, मी रोज घेत असते। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? बघा, नक्की ट्राय करा आणि करून बघा अशा प्रकारे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा। धन्यवाद।